सध्या आपण अहिल्यानगरमधील शिर्डी येथे आहोत। शिर्डीमध्ये भाजपाच्या राज्यस्तरीय अधिवेशनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं देखील हे दुसरं अधिवेशन येथे शिर्डीमध्ये पार पडत आहे। आपण सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाच्या स्थळी आहोत। इथे अधिवेशनाच्या स्थळी अजित पर्व भाजपचं जसं भाजप पर्व होतं, देवा पर्व होतं, त्याच पद्धतीने आता राष्ट्रवादी काँग्रेसकडनं देखील अजित पर्व दिशा विकासाची पुरोगामी विचारांची या टॅगलाईननी नवसंकल्प शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये आजच्या दिवशी जे आहेत सगळे जे काही प्रमुख वक्ते आहेत ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यासोबतच इथे आता सध्या फ्लेक्सवर पाहू शकतो की जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्या आमदारांची सर्वांची छायाचित्र या फ्लेक्स बॅनरवर दाबलेले आहेत। इथे घड्याळाला तेच वेळ नवी असे टॅगलाईन दिलेले आहे। या सगळ्या शिबिराच्या माध्यमातून जे मेन आकर्षण जे आहे ते शंकरराव, जे माजी मुख्यमंत्री आहेत शंकरराव चव्हाण यांची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा पुन्हा एकदा इथे मोठ्या प्रमाणावर दाखवण्यात आलेली आहे। या शंकरराव चव्हाणांच्या विचारांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवला जातो अशी एक कुठेतरी विचार घेऊन अजितदादांनी याची सगळ्याची सुरुवात केलेली आहे। सध्या आपण पाहू शकतो इथे सगळे जे आहेत झेंडा ध्वजारोहणासाठी, पक्षाच्या ध्वजारोहणासाठी सेवा दलाचे जे काही कार्यकर्ते आहेत ते सज्ज झालेले आहेत। थोड्याच वेळात या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे या ठिकाणी येतील। त्यासोबत जे पक्षाचे नेते आहेत ते सर्व इथे उपस्थित राहून ध्वजारोहण करतील। ध्वजारोहणानंतर आपल्या ठिकाणी जे नवसंकल्प शिबिराचं जे आहे या ठिकाणी या जे सगळ्याची शिबिराची सुरुवात होईल। सुरुवातीला काही प्रमुख जे वक्ते आहेत पक्षाचे ते या ठिकाणी कार्यकर्त्यांना जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहे। आजचा दिवस सगळा हा मार्गदर्शनाला आणि झालेल्या विधानसभा निवडणुकांमधून जे भरघोस यश मिळालेलं आहे ते त्या सगळ्यावर विचार मंथन करणार असल्याचं बोललं जात आहे। हे अधिवेशन 2 दिवसाचं जरी असलं तरी आज फक्त पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन, तसंच उद्या या अधिवेशनाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह सर्वांना उपस्थिती दिलेली आहे। हे अधिवेशन सध्या दुसरं जरी असलं तरी पक्षफुटीनंतर दुसऱ्या अधिवेशनानंतर या अधिवेशनाला विधानसभेनंतर जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे। भाजपचं काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये अधिवेशन झालेलं होतं। त्या अधिवेशनातून देखील मुख्यमंत्री असेल, केंद्रीय मंत्री असेल यांची सगळ्यांची प्रमुख उपस्थिती होती। तशीच उपस्थिती आता या राष्ट्रवादीच्या शिबिराला कोण कोण उपस्थित राहतं हे पाहणं गरजेचं आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा चेहरा जो आहे तो छगन भुजबळ यांचा आहे। छगन भुजबळ या शिबिराला उपस्थित राहणार की नाही याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जरी सांगितलेलं असलं की छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत, परंतु छगन भुजबळ यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे ते उपस्थित राहणार नाही असं कुठेतरी बोललं जात आहे। त्यामुळे या अधिवेशनाकडे छगन भुजबळ उपस्थित राहणार की नाही याची सध्या वाट पाहणं गरजेचं आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।